नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाणे शहरामध्ये मतदान प्रक्रियेला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली. मतदारांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत होता. महानगरपालिका आणि निवडणूक आयोगाच्या वतीने चोख अशा प्रकारचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासूनच विशेषतः मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी हातामध्ये आधार कार्ड घेऊनच मतदानासाठी आल्याचं चित्र बघायला मिळालं. सकाळी सकाळी मतदानाच्या साठी रांगा लागल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. अनेक सिनियर सिटीजन्स देखील यामध्ये आघाडीवर असल्याचं चित्र बघायला मिळालं होतं. विशेषतः अनेक चाकरमान्यांना आज सकाळी केवळ 2 तासाची सुट्टी दिली होती. त्यामुळे या 2 तासाचा सदुपयोग करत लवकरात लवकर आपलं कामाचं ठिकाण गाठण्यासाठी सकाळीच मतदारांनी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळालं. असं जरी असलं तरी सकाळी 7:30 ते 10:30 वाजेपर्यंत केवळ 9.5% एवढंच मतदान झाल्याचं अनऑफिशियली सांगण्यात आलं होतं. मात्र सकाळी मतदारांसाठी चांगल्या रांगा लागल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. आपल्या इच्छुक उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांच्या मनामध्ये चांगलेच मोठ्या प्रमाणामध्ये कुतूहल असल्याचं चित्र देखील बघायला मिळत होतं. अनेक जण हे पहिल्यांदाच मतदार बनले होते. त्यामुळे त्या अशा नवमतदारांमध्ये देखील मतदान प्रक्रियेच्या संदर्भात खूप उत्सुकता दिसून येत होती. त्यामुळेच पहिल्या 3 तासांमध्ये साधारणपणे 9.5 ते 10% मतदान झालं असं निवडणूक अधिकाऱ्यांच्या वतीने अनऑफिशियली सांगण्यात येत होतं. संध्याकाळपर्यंत हा आकडा 65 ते 70% जाईल असा विश्वास देखील व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दुपारी 3:30 वाजेपर्यंत 44% एवढं मतदान झालं होतं. सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत ही आकडेवारी साधारणपणे 60% जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी निवडणुकीला सुरुवात झाली, मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला काही काळ मतदान संथ गतीने सुरू होतं. मात्र हळूहळू मतदानाची गती वाढू लागली आणि दुपारी 3:30 वाजेपर्यंत 44% एवढं मतदान झालं. मतदान संपेपर्यंत साधारणपणे 60% मतदानाची आकडेवारी जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायरब्रँड नेते अविनाश जाधव यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला. श्री अविनाश जाधव यांनी नौपाडा परिसरामध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळेस त्यांच्या समवेत कुटुंबीय होते. ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कमाल करेल. अनेक सरप्रायझिंग रिझल्ट समोर येतील असं देखील यावेळेस श्री अविनाश जाधव यांनी सांगितलं. या संपूर्ण निवडणुकीमध्ये तरुणांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह दिसून आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण जोर लावून या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे. मात्र तरीही धनशक्ती अफाट होती. मात्र याला देखील आमचे सैनिक पुरून उरले असं श्री अविनाश जाधव यांनी स्पष्ट केलं. दुबार मतदारावर आमचं लक्ष आहे. आज ठाण्यातल्या विविध भागात आमची माणसं जी आज बसलेत, आमची सगळेच उमेदवार चेक करतात की कुठे दुबार मतदार आलाय का किंवा कुठे बोगस मतदान झालंय का. तर ठाण्यात तरी अजून अशी कुठल्या प्रकारची घटना आढळून आलेली नाहीये. एक रामचंद्रनगरला एक घटना आढळून आलेली आहे आणि त्यात आमची अख्खी टीम तिथे पोहोचलेली आहे. दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला. मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकशाही अंतिम घटका मोजत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला. एका केंद्र अधिकाऱ्याने चक्क मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे बॅनर लावण्याला परमिशन दिली. ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचं श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. प्रशासकीय यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड मोठा दबाव आहे. यापुढे फक्त सत्ताधाऱ्यांनीच निवडणुका लढवाव्या असं देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे. मतदानाचा टक्का कमी झाला आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. लोकशाहीचा निवडणूक आयोगाने अक्षरशः वाटोळं केलं आहे. सत्ताधाऱ्यांचे गुलाम असल्यासारखे
अधिकारी काम करत असल्याचा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला. लोकशाहीची म्हणजे अंतिम घटका महाराष्ट्रामध्ये मोजायला सुरुवात झाली आहे. सरळ सरळ म्हणजे पोलिंग बूथच्या केंद्रामध्ये बॅनर्स लावलेत आणि पत्रकारांना तिथल्या आरोनी, त्यांचं वृषाली पाटील नाव आहे, त्यांनी सांगितलं आम्ही परमिशन दिली आहे. संविधानाने सांगितले की 100 मीटरच्या आत काहीच असता कामा नाही. आणि या वृषाली पाटील नावाच्या मॅडम जर तुम्हाला आतमध्ये लावू देत असतील बॅनर्स, तर धक्कादायक असं. एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेवरचा प्रचंड दबाव आणि निवडणूक आयोग हे म्हणजे मला शब्द नाहीत त्यांच्यासाठी वापरण्यासाठी. पण असं जर असेल तर ह्याच्या पुढच्या निवडणुका या सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आणि सत्ताधाऱ्यांनीच निवडणूक यंत्रणा राबवाव्यात. म्हणजे मग जेणेकरून निवडणुकीचा आपल्याला खर्च पण आयोगाचा खर्च वगैरे काय करावा लागणार नाही. ठाणे शहरामध्ये आज काही ठिकाणी बोगस मतदानाचे प्रकार देखील आढळून आले. दुर्गादास शेट्टी या मतदाराने आपलं मतदान करण्याकरता मतदान केंद्रांवर आले असता त्यांच्या लक्षात आलं की आपलं मतदार यादीमध्ये ऑलरेडी मतदान झालेलं आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाशी संपर्क साधल्यानंतर दुर्गादास शेट्टी यांना बॅलेटनुसार मतदान करावं लागलं. एका बोगस मतदाराने दुर्गादास शेट्टींचं मतदान आधीच केल्याची या निमित्ताने चर्चा रंगली होती. मेरा नाम दुर्गादास बी शेट्टी है. मैं मैत्री मिलन सोसाइटी रोहितवाड़ी में रहता हूँ. जब मैं स्कूल में आया वोटिंग करने के लिए, मेरा वोट पहले डाल के गया. फिर बाद में ये लोग ने इंक्वायरी करके फिर थोड़ा टाइम बिठा के फिर वोटिंग हो गया. लेकिन बैलेट वोटिंग नहीं हो, ये मीन्स अपन का इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग नहीं होगा, बैलेट वोटिंग हो गया. लेकिन मीन्स पेपर किस तरह से फॉर्म भरा गया था, किस तरह से बताया गया था, और क्या वो जो आपका बोगस वोटिंग था उसका क्या क्या आईडी क्या दिखाया? नहीं, वो आईडी सिर्फ आधार कार्ड दिखाया बोलते हैं ये लोग. ज़्यादा उसको आधार कार्ड को एटलीस्ट चेहरा तो देखना चाहिए. और 3 ऑफिसर बैठे थे, वो लोग का चेहरा का एक्सप्रेशन या तो दूसरा ऑफिसर उसका वो मीन्स सेम आदमी है कि नहीं आदमी बिल्कुल चेक नहीं किया रखता है. मीन्स मेरे को ऐसा, मैं कुछ ज़्यादा बोल नहीं सकते, लेकिन आधार कार्ड का एंट्री भी नहीं था. ठाणे शहरामध्ये आज सकाळपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसह आज सकाळी ठाण्यामध्ये नेपच्यून एलिमेंट या ठिकाणी मतदान केलं. यावेळेस त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी लता शिंदे तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी या देखील उपस्थित होते. यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विजयाचा आत्मविश्वास असल्याचं सांगितलं. मतदार 100% आपल्यावर विश्वास व्यक्त करतील. संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये लोकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत होता असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. आज सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण. लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे. कोणी मतदानाचा आपला हक्क आहे तो त्यापासून वंचित राहता कामा नये आणि म्हणून सगळ्यांनीच मतदान करावं. सर्व मतदारांनी असं मी विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की आपल्या मताचा फार एका मताचं देखील मोल खूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आपल्या शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयीसुविधांसाठी मतदान आवश्यक आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना काही उमेदवारांच्या नावासमोरचं बटन दाबलं जात नाही अशा प्रकारचे प्रकार देखील समोर आले आहेत. कोपरी परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पोलीस अधिकारी आणि या ठिकाणी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. अशाच प्रकारची घटना ही नौपडा परिसरातून अपक्ष उमेदवार असलेल्या किरण नागती यांच्या संदर्भात देखील घडली आहे. किरण नागती या ठिकाणी फुगा हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यांच्या नावासमोरचं बटन दाबलं जात नसल्याचा आरोप देखील या निमित्ताने करण्यात आला. अशाच प्रकारच्या घटना इतर 2 ते 3 प्रभागांमध्ये घडल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये
EVM बंद पडणं, उमेदवारांच्या समोरचे बटणं न दाबले जाणं आणि इतरही गोंधळ मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. चुकीचं होतंय ना, चुकीचं होतंय की नाही, चुकीचं होतंय की नाही मला 21 जण मी काय होतो 21 जण परत गेली तोपर्यंत तुम्ही काय करत होता साहेब? बरोबर आहे, 21 जण त्यांना बरोबर तिसऱ्या नंबरचं फुग्याचं बटनच प्रेस कसं काय होत नव्हतं साहेब? ड मधलं तिसऱ्या नंबरचं बटन प्रेस होत नव्हतं, याचं कारण काय? आणि एका वेळेला 5 ठिकाणी असं होतंय साहेब. तुम्हाला मी हात जोडून सांगितलं होतं मगाशी, नाही सांगितलं होतं, परत तेच केलं तुम्ही. तक्रार केली होती. फॉरेस्ट ऑफिस मधलं एक मशीन आहे, त्याच्यावर प्रभाग क्रमांक 21 3 क्रमांकाचं बटन ज्याची निशाणी फुगा आहे हे प्रेस होत नव्हतं. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून आम्ही म्हणलं ठीक आहे. त्यांनी नंतर परत 2 तासांनी परत तोच इश्यू झाला, त्याच्यानंतर 1 तासांनी परत तोच इश्यू झाला. जवळपास 20 ते 21 जण अशीच परत गेली प्रेस होत नाही म्हणून. ऑब्जेक्शन त्या यांनी घेतल्यानंतर पोलिंगच्या, तरी पण यांनी सांगितलं आम्ही नवीन मशीन आणतो आणि तसंच मतदान सुरू ठेवलं. मतदारांना ग्राह्य धरलं गेलं. लोकशाहीचा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं यांनी खून करून टाकलाय. अशा पद्धतीचं हे वागतायत. मी स्वतः यांच्याशी बोललो येऊन, तेव्हा परत तेच त्यांनी केलं आणि आता पुन्हा तेच आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी मतदान केलं पाहिजे, मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असं श्री नरेश म्हस्के यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी EVM मशीन्स बंद पडत आहेत. या संदर्भात छेडला असता मशीन्स आहेत, अशा प्रकारच्या तांत्रिक बाबी होणारच. मात्र ज्यांना समोर पराभव दिसतो आहे ते अशा प्रकारच्या कुरबेरी करत आहेत. मात्र शिवसेनेचाच भगवा हा ठाणे महानगरपालिकेवर फडकेल असा विश्वास श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे. आणि अर्थात मी शिवसेना भाजप युतीचा खासदार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून गेले 32 वर्ष ठाण्याला आकार देण्याचं काम, ठाणे महापालिका क्षेत्र सुनियोजित बनवण्याचं काम माननीय यापूर्वी धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे शहराला एक नवीन रुपडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे. हे बघा, टेक्निकल या गोष्टी असतात, शेवटी मशीन आहे. छोट्या मोठ्या कुरबुऱ्या प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला होतात, त्यामुळे त्याचा जास्त बाऊ करू नये असं मला वाटतं. परंतु जे हरणारे आहेत त्यांना पराभव होणारे माहीत आहे, म्हणून त्या पराभवाचं कारण काहीतरी शोधायचं, म्हणून अशा प्रक्रियेला किंवा मतदान प्रक्रियेला दोष देण्याचं काम विरोधक करत असतात. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर
propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे शहरामध्ये आज सकाळपासूनच मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबियांसह आज सकाळी ठाण्यामध्ये नेपच्यून एलिमेंट या ठिकाणी मतदान केलं. यावेळेस त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी लता शिंदे तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नी या देखील उपस्थित होते. यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी विजयाचा आत्मविश्वास असल्याचं सांगितलं. मतदार 100% आपल्यावर विश्वास व्यक्त करतील. संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये लोकांचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळत होता असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. आज सगळीकडेच एक उत्साहाचं वातावरण. लोकशाहीमध्ये सगळ्यांनीच मतदान केलं पाहिजे. कोणी मतदानाचा आपला हक्क आहे तो त्यापासून वंचित राहता कामा नये आणि म्हणून सगळ्यांनीच मतदान करावं. सर्व मतदारांनी असं मी विनंती करतो, त्यांना आवाहन करतो की आपल्या मताचा एका मताचं देखील मोल खूप आहे आणि म्हणून प्रत्येकाने मतदान करावं आपल्या शहराच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या भविष्यासाठी देखील सोयीसुविधांसाठी मतदान आवश्यक आहे. मतदान प्रक्रिया सुरू असताना काही उमेदवारांच्या नावासमोरचं बटन दाबलं जात नाही अशा प्रकारचे प्रकार देखील समोर आले आहेत. कोपरी परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव हे त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी पोलीस अधिकारी आणि या ठिकाणी असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. अशाच प्रकारची घटना ही नौपडा परिसरातून अपक्ष उमेदवार असलेल्या किरण नागती यांच्या संदर्भात देखील घडली आहे. किरण नागती या ठिकाणी फुगा हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत. त्यांच्या नावासमोरचं बटन दाबलं जात नसल्याचा आरोप देखील या निमित्ताने करण्यात आला. अशाच प्रकारच्या घटना इतर 2 ते 3 प्रभागांमध्ये घडल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये EVM बंद पडणं, उमेदवारांच्या समोरचे बटणं न दाबले जाणं आणि इतरही गोंधळ मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. चुकीचं होतंय ना? चुकीचं होतंय की नाही? चुकीचं होतंय की नाही? मला 21 जण मी काय होतो 21 जण परत गेली तोपर्यंत तुम्ही काय करत होता साहेब? बरोबर आहे. 21 जण त्यांना बरोबर 3रा नंबरचं फुग्याचं बटनच प्रेस कसं काय होत नव्हतं साहेब? मधलं 3ऱ्या नंबरचं बटन प्रेस होत नव्हतं. याचं कारण काय? आणि एका वेळेला 5 ठिकाणी असं होतंय साहेब. तुम्हाला मी हात जोडून सांगितलं होतं मगाशी, नाही सांगितलं होतं, परत तेच केलं तुम्ही. तक्रार केली होती. फॉरेस्ट ऑफिस मधलं एक मशीन आहे त्याच्यावर प्रभाग क्रमांक 21 3 क्रमांकाचं बटन ज्याची निशाणी फुगा आहे हे प्रेस होत नव्हतं. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की टेक्निकल प्रॉब्लेम असेल म्हणून आम्ही म्हणलं ठीक आहे. त्यांनी नंतर परत 2 तासांनी परत तोच इश्यू झाला. त्याच्यानंतर 1 तासांनी परत तोच इश्यू झाला. जवळपास 20 ते 21 जण अशीच परत गेली प्रेस होत नाही म्हणून. ऑब्जेक्शन त्या यांनी घेतल्यानंतर पोलिंगच्या तरी पण यांनी सांगितलं आम्ही नवीन मशीन आणतो आणि तसंच मतदान सुरू ठेवलं. मतदारांना ग्राह्य धरलं गेलं. लोकशाहीचा खऱ्या अर्थानं मला असं वाटतं यांनी खून करून टाकलाय. अशा पद्धतीचं हे वागतायत. मी स्वतः यांच्याशी बोललो येऊन, तेव्हा परत तेच त्यांनी केलं आणि आता पुन्हा तेच आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी देखील आपला मतदानाचा अधिकार बजावला. जास्तीत जास्त ठाणेकर नागरिकांनी मतदान केलं पाहिजे, मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असं श्री नरेश म्हस्के यांनी सांगितलं. अनेक ठिकाणी EVM मशीन्स बंद पडत आहेत. या संदर्भात छेडला असता मशीन्स आहेत अशा प्रकारच्या तांत्रिक बाबी होणारच. मात्र ज्यांना समोर पराभव दिसतो आहे ते अशा प्रकारच्या कुरबेरी करत आहेत.
मात्र शिवसेनेचाच भगवा हा ठाणे महानगरपालिकेवर फडकेल असा विश्वास श्री नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. मतदारांना माझं एकच आव्हान असेल की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, चांगले लोकप्रतिनिधी आपण निवडून द्यायला पाहिजे. आणि अर्थात मी शिवसेना भाजपा युतीचा खासदार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून गेले 32 वर्ष ठाण्याला आकार देण्याचं काम, ठाणे महापालिका क्षेत्र सुनियोजित बनवण्याचं काम माननीय यापूर्वी धर्मवीर आनंदीगे साहेब आणि आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठाणे शहराला एक नवीन रुपडं देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी काम करणाऱ्याला मतदान करायला पाहिजे. हे बघा, टेक्निकल या गोष्टी असतात, शेवटी मशीन आहे. छोट्या मोठ्या कुरबुऱ्या प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला होतात, त्यामुळे त्याचा जास्त बाऊ करू नये असं मला वाटतं. परंतु जे हरणारे आहेत त्यांना पराभव होणारे माहीत आहे, म्हणून त्या पराभवाचं कारण काहीतरी शोधायचं, म्हणून अशा प्रक्रियेला किंवा मतदान प्रक्रियेला दोष देण्याचं काम विरोधक करत असतात. कोकण पदवीधर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला. अनेक ठिकाणी शहरामध्ये EVM मशीन्स बंद पडत असल्याकडे देखील त्यांचं लक्ष वेधलं असता या संदर्भात निवडणूक आयोगाने अधिक चांगल्या प्रकारे काम करायला हवं. खूप साऱ्या नागरिकांची मतदान यादीतून नाव वगळण्यात आलं आहे, या संदर्भातला आक्षेप देखील आम्ही आधीच घेतला होता असं श्री निरंजन डावखरे यांनी सांगितलं. या संदर्भात आज मतदानाचा टक्का वाढला पाहिजे या दृष्टिकोनातून देखील कार्यकर्ते काम करत आहेत. प्रचार उत्तम झाला आहे आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर हा ठाणे महानगरपालिकेवर बसेल असा विश्वास देखील श्री निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला. आज मतदान आहे, लोकशाहीचा उत्सव आहे आणि आपण बघतोय की लोक अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये प्रतिसाद या इकडे देत आहेत. प्रत्येक आम्ही पक्षाचे कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्याचं काम हे सातत्याने करतोय. गेली 10-15 दिवस प्रचारामध्ये जनजागरण करण्याचं काम हे सगळ्याच लोकांनी केलेलं आहे. मला विश्वास आहे की चांगल्या पद्धतीचं मतदान आज दिवसभरामध्ये होईल. बरेच ठिकाणी मतदार यादीचं मतदान केंद्राचं शिफ्टिंग ही अचानकपणे झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भात मतदारांना जो नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याच्यामध्ये प्रशासनाचे दोष निश्चितपणे आहे. पण हे मतदारांना मतदानापर्यंत नेण्याचं काम हे आम्ही सगळेजण सातत्याने करत आहोत. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये शाळा क्रमांक 13 इथल्या मतदान केंद्रांवर जवळपास 45 मिनिटं वोटिंग मशीन बंद पडल्याने काहीशी या ठिकाणी विस्कळीत अवस्था निर्माण झाली होती. अनेक मतदारांना मतदान करून आपापल्या कामाचं ठिकाण गाठायचं होतं. मात्र या ठिकाणी सकाळी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे जवळपास 45 मिनिट ते 1 तास हा मतदारांचा वाया गेला. यावेळेस या ठिकाणच्या शिवसेनेच्या उमेदवार परिशाताई सरनाईक तसंच सीताराम राणे हे देखील या ठिकाणी दाखल झाले होते. अनेक वेळ जवळपास 1 तासाच्या आसपास या ठिकाणी अधिकारी आले नाही, त्याचप्रमाणे तांत्रिक अधिकारी देखील आले नाही. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाल्याचं चित्र देखील बघायला मिळालं. मतदारांमध्ये उत्साह आहे, मात्र मतदारांना नैसर्गिकपणे आपलं कामाचं ठिकाण देखील गाठायचं आहे. त्यामुळे अशा मतदारांच्या उत्सवावर पाणी टाकण्याचं काम आज झालं असल्याचं प्रतिक्रिया परिशाताई सरनाईक आणि सीताराम राणे यांनी देखील व्यक्त केली. बघा, जे प्रायव्हेट काम करतात त्यांना फक्त 2 तासाची सुट्टी आहे. त्या 2 तासामध्ये पण आज मतदारांमध्ये उत्साह आहे. पण आता आज पाऊण तास झाला, जवळजवळ पाऊण ते 1 तास झाला मशीन बंद पडलेली आहे आणि कोणीच अधिकारी अजून येत नाहीये. कसं मग मतदार वोटिंगसाठी उतरणार खाली? आणि सिनियर तुम्ही बघितलं सगळेच तरुण पण आहे, कारण त्यांना 2 तासाची सुट्टी मिळाली. आता एक तास ते इकडेच उभे राहिलेत, अजून त्यांना अर्धा तास कसं ते करणार की पिकअप परत त्यांना ऑफिसला जायचंय? कसं उत्साह करणार? सिनियर सिटीजन आज कधीपासून येऊन थांबलेले आहेत. अधिकाऱ्यांकडे ती मागणी केलेली आहे. हा जो अर्धा पाऊण तास गेलेला आहे आम्हाला तो वाढवून द्या, तो त्यांना द्यावा लागेल. पण एक की ही जरी ऑफिसला जाणारी हा कार्यालयीन वेळ आहे,
खरं म्हणजे सकाळी असा विषय म्हणजे होताच नाही, हा प्रत्येक ठिकाणीच कुठे ना कुठेतरी गडबड यांची होतच चालली आणि जवळजवळ पाऊण तास अर्धा पाऊण तास ही मशीन बंद आहे. अजूनही त्याच्यावर टेक्निकल पर्सन आलेला नाही. अधिकारी फक्त इकडे आलेले आहेत, टेक्निकल पर्सनची वाट बघतात. मात्र हा मतदारांना घोळ बऱ्याच वेळेला लाईनीत वळत याच्याप्रमाणे जर लोक कंटाळतील पुढच्या 15 मिनिटात नाही झालं तरी हे लोक सगळे परत कामावर जातील किंवा सिनियर सिटीजन आहे ते वैतागून घरी जातील. ही आमची ढिसाळपणा हा यांच्या कामकाजात दिसतो. आमदार श्री संजय केळकर यांनी देखील आज नौपाडा परिसरामध्ये आपला मतदानाचा अधिकार बजावला. यावेळेस त्यांच्या समवेत कुटुंबीय होते. आमदार श्री संजय केळकर यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या या निवडणुकीनंतर महानगरपालिकेवर युतीचाच महापौर बसेल असा विश्वास व्यक्त केला. संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत होता. हा प्रतिसाद बघता यंदा ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महायुतीचे कमीत कमी 100 नगरसेवक निवडून येतील असा विश्वास यावेळेस आमदार श्री संजय केळकर यांनी व्यक्त केला. सर्व आमच्या नागरिकांना, मतदार बंधू भगिनींना, मातांना नम्र आवाहन करेल की हा अत्यंत पवित्र अशा प्रकारचा मतदानाचा हक्क आहे की ज्याच्या माध्यमातून आपली लोकशाही जी आहे ती अधिक सुदृढ आणि बळकट होणार आहे आणि त्याच्यामुळे हा हक्क जो आहे तो आपण बजावा. आपल्याला माझी विनंती आहे की थोडा वेळ दैनंदिन कामातून काढा आणि मतदानाला या, मतदानामध्ये सहभागी व्हा. मतदानी टक्केवारी वाढण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या? नाही, शासनाच्या माध्यमातून, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तर याची प्रचार प्रसार होतोच, पण आम्ही तर घरोघरी जाऊन सांगितलेलं आहे की मतदानासाठी अवश्य बाहेर या. घोडबंदर रोड परिसरामध्ये परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी आज आपला मतदानाचा अधिकार बजावला. कुटुंबियांसह जाऊन त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. ठाणे महानगरपालिका ओळा माजिवाडा प्रभागमधून मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे मीरा भाईंदरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील असं यावेळेस श्री सरनाईक यांनी स्पष्ट केलं. ठाणे महानगरपालिकेच्या आज झालेल्या मतदानामध्ये अनेक ठिकाणी शाई पुसली जात असल्याचे आरोप देखील करण्यात आले. मात्र हे आरोप संपूर्णपणे बिनबुडाचे असल्याचं राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणं शक्य नाही असं निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं. बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण देखील राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.